पहिला बॉल पडेल. चला 12वे खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये या. दोन्हीही टीमचे 12वे खेळाडू. चला या विनंती करेन. अनिकेत चव्हाण या, मॅन ऑफ द मॅच. पहा बॅटिंग करणारी टीम, तुमचा 12वा खेळाडू पोहोचला नाहीये. यदा कदाचित पहिला बॉल फेकला गेला तर मात्र 2 धावांची पेनल्टी तुम्हाला दिली जाईल. या गोष्टीकडे मी तुमचं लक्ष वेधतोय. येस, बॉलिंग टीमचा 12वा खेळाडू इकडे उपस्थित आहे, त्याचं हार्दिक स्वागत. दोन्ही टीमचे 12वे खेळाडू इकडे आलेले आहेत. पंचांचा ग्रीन सिग्नल येईल आणि निश्चितपणे पहिला बॉल असेल फ्री हिटचा, जिकडे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. पहिला बॉल इनिंगचा कंपल्सरी फ्री हिट, आणि फ्री हिटचा बॉल खेळण्यासाठी फलंदाज मैदानाच्या मध्ये चैतन्य दाखल झालेत. चांडवे संघासाठी आपण पाहतोय चैतन्य. षटकातील आपण पाहतोय पहिला बॉल. पहिलाच बॉल चैतन्यने उडवला. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक आले, प्रयत्न केले, अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळते. डीजे मॅचचे मॅन ऑफ द मॅच अनिकेत चव्हाण. आपण या मुख्य व्यासपीठावरती जिकडे प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देऊन आपला गुणगौरव केला जाईल. तसं आमचे डीजे ऑपरेटर आम्ही तुमचं लक्ष वेधू. आपलं लक्ष ही थोडं का होईना मैदानाच्या दिशेनं असू द्या. खूप छान ऑपरेटिंग चालू आहे. अप्रतिम व्हॉइस क्वालिटी आपण दिली आहे. फक्त माइंडसेट थोडं परफेक्ट होऊ द्या, मॅचला मजा येईल. याही वेळेला फटका खेळलाय. लांबी कमी, उंची बरीच आहे. चैतन्य स्वरूपाची पहिली विकेट. पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम अलिजा झारा 11 चांडवे संघाला. आयकॉन चैतन्य बाद. कुणीतरी गाड्या पार्क केल्यात, टू व्हीलर्स आहेत काही. विनंती करेन आपण तिथून हलवा. आपण योग्य जागेवरती गाडी पार्क करा. चला विराट फायटर्स करंजखोल आणि A1 बॉईज रेवतळे दोन्ही संघाचे कर्णधार मी लक्ष वेधेन. आपण मुख्य व्यासपीठाकडे रिपोर्टिंग करा. आयोजक तुमची वाट पाहतात. विराट फायटर करंजखोल आणि A1 बॉईज रेवतळे. जाऊया मॅचच्या दिशेनं. महत्वाचा सामना जिकडे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. माज टप्पा पडल्या. बॉल अडवा बॅटने खेळला जातोय. स्ट्रोक तर चांगला होता. बॉल मात्र गॅप मध्ये. एक धाव तिथे मात्र मिळेल. दुहेरी धावेसाठी 2 बॅटर पलटाना पाहायला मिळाले. बघता बघता तिकडे 2 धावा तर तिकडे पूर्ण झाल्या. पण आमचे पंच पोचतील, निर्णय कळवतील नक्की काय घडलंय. काय झाले सर? 4 धावात. यस, दोन्ही टीमचे कॅप्टन विराट फायटर्स करंजखोल आणि A1 बॉईज रेवतळे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स कडे वळा. मी तुम्हाला विनंती करतोय. विराट फायटर करंजखोल आणि A1 बॉईज रेवतळे. समोरचा बॉल होता, अडवा बॅटने खेळायचं होतं. तिकडे मात्र आपण पाहिलं तर एक धाव तिकडे स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळेल. महत्वाचे खेळाडू आहेत. गोलंदाजी मार्क वरती आपण जर पाहिलं तर एक निर्णायक गोलंदाज हर्षद आपल्याला पाहायला मिळतील. यस, तिथे मात्र आपण जर पाहिलं तर महत्वाचे खेळाडू हर्षद पाहायला मिळतील. हर्षद सुद्धा ॲज अ आयकॉन म्हणून बराचसा प्रवास हर्षदनं सुद्धा केलाय या संपूर्ण दक्षिण रायगडामध्ये. ॲज अ ऑलराऊंडरची भूमिका सातत्यपूर्ण ते बजावताना पाहायला मिळतात. आणि आज सुद्धा इकडे मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये पुढचा बॉल
समोरचा बॉल लढवा बॅटने खेळत होता बॉल, तर तिकडे मात्र आपण पाहतोय बॅटची कडा घेतल्यानंतर फाईन लेगला निघालाय. वा काय फिल्डिंग केली आहे. शेवटच्या क्षणी का होईना थोडा फुटबॉल बघायला मिळाला, पण तो क्रिकेटमध्ये उपयोगी ठरला असं म्हणूया. कारण की पायाचा उपयोग केला गेला, पायाचा उपयोग केला, बॉलला आतमध्ये आणलं टीमसाठी. अगदी आपण जर पाहिलं तर 2 धावा जमाच्या बाजूने ठेवल्या आणि या 2च्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे सरकत असताना 9 या आकड्यावरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय, जिकडे षटक क्रमांक पहिला मार्गस्थ अर्षदचा आहे. शेवटचा बॉल अजून एक येणं बाकी आहे. पॉवर प्लेचं षटक, पॉवरफुल गोलंदाज पाहायला मिळतील. हा पुढचा बॉल. हो या वेळेला सुद्धा बॅट फिरवली आहे, बॅटचा फेस ओपन केला होता बॅटरनं, पण बॅट बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगत होताना पाहायला मिळते. पाहता पाहता पहिल्या षटकाचा खेळच इकडे संपलाय. पहिल्या षटकामध्ये अगदी आपण जर पाहिलं तर धावा तर खूप साऱ्या अपेक्षित होत्या, पण त्या धावा हव्या हव्याशा आल्या नाहीयेत. एकंदरीत आपण जर पाहिलं तर पाहता पाहता पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 9 धावा धावफलकावरती तिकडे आल्या आणि 1 विकेट महत्वाची मिळाली होती. तिकडे आयकॉन खेळाडू बाद होताना आपल्याला बघायला मिळाले होते. हॅलो चला जाऊया मॅचच्या दिशेने, जिकडे आपण जर पाहिलं तर महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अगदी एक इम्पॉर्टंट सामनाचा हा डाव खेळपट्टीवरती रंगलेला पाहायला मिळाला. पहिल्याच डावामध्ये आपण जर पाहिलं तर आतापर्यंत यस सन्माननीय संजयजी गांधी साहेब, धनंजयजी तलाठी साहेबांना विनंती करेन आपण यापुढे आपल्या शुभ हस्ते आपण जर पाहिलं तर हा विशेष पुरस्कार मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इकडे मात्र देण्यात येतोय. खेळाडू आपण जर पाहिलं तर अनिकेत चव्हाण आपल्याला तिकडे पाहायला मिळतील. एक धाव मिळाली, दुसऱ्या धावेसाठी पलटले. चांगलीच रनिंग द बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. बघता बघता या दोन्ही बॅटरने मात्र तिकडे 2 धावा कंप्लीट केल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना आपल्याला बघायला मिळेल. संघाचा धावफलक आतापर्यंत आपण पाहिलं तर तब्बल 11 या आकड्यावरती पोहोचलेलं पाहायला मिळते. यस निश्चितपणे आपण पाहिलं ना तर ही स्पर्धा यशस्वीरित्या तर पुढे चालली आहे, पण या स्पर्धेला द्वितीय क्रमांकाचं जे बक्षीस आम्हाला दिलंय तब्बल 1,25,000चं ते आदरणीय सन्माननीय आपण जर पाहिलं तर धनंजयजी सुधाकर तलाठी साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा केला जातोय या स्पर्धेच्या वतीने विशेष मान सन्मान. यस या संपूर्ण स्पर्धेचे उपाध्यक्ष आपण जर पाहिलं तर आज ज्यांचा वाढदिवस आजचा दिवसच त्यांचा आहे असे उमेशजी जगताप साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करतोय एक दानशूर व्यक्तिमत्वांचा विशेष मान सन्मान. कैलासवासी सुधाकर चंदुलाल तलाठी साहेब यांच्या आपण जर पाहिलं तर स्मरणार्थ सन्माननीय धनंजयजी सुधाकर तलाठी साहेब यांच्या वतीनं संपूर्ण या स्पर्धेसाठी 1,25,000चं आकर्षक लोक बक्षीस इकडे मात्र आम्हाला देण्यात आलंय आणि या स्पर्धेचे उपाध्यक्ष हॅलो आपण पाहिलं तर उमेश दादा यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान केला जातोय. धन्यवाद साहेब, आपण आलात. या स्पर्धेची अगदी शोभा वाढवलीत. निश्चितपणे इकडे या स्पर्धेमध्ये दाखल झाल्यानंतर एकंदरीत आपल्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या पुढे वाटचाल करते आणि आज आपण पाहतो हा एवढा मोठा सोहळा सजवण्यामध्ये तुमच्यामुळेच आज आम्ही हा मोठं धाडस केलंय, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. टप्पा पडलाय, बॉल बाहेर निघालाय, पंचांनी कळवलंय बॉल वाईड आहे, पण तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर बॉलरने लगेचच त्या निर्णयावरती आक्षेप घेतला. रिव्ह्यूचा कॉल झाला. या तिसऱ्या पंचांची मागणी केली जाईल. इकडे तिसऱ्या पंचांचं लक्ष वेधून आपण घेऊया. वंडर स्पोर्ट्स इंडिया या वाहिनीवरती चेक केलं जाईल नक्की बॉल कसा आहे, कुठे आहे
आणि कुठून कसा बाहेर निघाला हे पाहायचं. यस, रिव्ह्यू अनसक्सेसफुल, व्हाईट बॉल. बॉलिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू मात्र इकडे गमावलाय. जाऊया मॅचच्या दिशेनं. पुढचा बॉल टप्पा पडलाय. अनेक उशी घेताना पाहायला मिळाला. लेग कटरचा वापर, धाव घेण्याचा मोह आवरला नाहीये. पंचांचा हात इकडे मात्र आकाशाकडे येताना पाहायला मिळेल. या मॅच मध्ये सलामीला येत असताना आपण जर पाहिलं, व्हाईट बॉल आहे तिकडे, व्हाईट बॉल आपल्याला पाहायला. संजयजी गांधी साहेबांच्या शुभस्य मात्र आपण पाहिलं तर सन्माननीय कैलासजी आवटे साहेबांचा विशेष सन्मान. पहा ना, ज्यांनी या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर आकर्षक LED TV इकडे मात्र मॅन ऑफ द सिरीज साठी आम्हाला दिली आहे. असे सन्माननीय कैलासजी आवटे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. साहेबांचा केला जातोय फ्रेंड्स ग्रुपच्या वतीनं विशेष मान सन्मान. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत की मोना आपल्यामुळे आज या स्पर्धेनं आपण जर पाहिलं तर एक मोठं धाडस केलंय, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. जाऊया मॅचच्या दिशेनं. समोरचा बॉल बाहेर निघाला, टप्पा पडला, बॉल बाहेरच्या दिशेनं जाताना पाहायला मिळते. एक धाव तर तिकडे आपण जर पाहिलं तर निश्चितपणे घेतली जाईल. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले ना तर रोहित घरत दाखल होताना पाहायला मिळतील. रोहित घरत मैदानाच्या आतमध्ये निश्चित आलेत परत, पण धावा बनवाव्या लागतील. ह्यासाठी खूप सारे प्रयत्न करायचे आहेत. कमी गतीचा बॉल, बॅटची कडा, टर्न झाला बॉल तिकडे, फिंगर रोल केले गेले. त्याच वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर काय घडलंय सर, एक धावली आहे. एक धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिलं तर पुढे सरसावत असताना संघाचं धावफलक हे 17 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळेल. चला विनंती करेन, विराट फायटर करंज खोल आणि A1 बॉईज रेवतळे टॉस साठी या विनंती करतोय. मी लक्ष वेधेन. विराट फायटर करंज खोल लास्ट अँड फायनल कॉल, A1 बॉईज रेवतळे लास्ट अँड फायनल कॉल, टॉस साठी या. दिशेने आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी इरफान 11 वहूर संघाच्या अगदी बाजूनं आपण पाहिलं तर महत्त्वाचा गोलंदाज पाहायला मिळेल. कमी वयामध्ये टीममध्ये स्थान निर्माण केलंय, कमी वयामध्ये तो गोलंदाजीसाठी दाखल झालाय. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये ॲज अ बॉलर म्हणून त्याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय. नाव आहे प्रथमेश बॉलिंग मार्कवरती तिसऱ्या षटकासाठी दाखल होताना पाहायला मिळेल. समोर माच प्रथमेशचा पहिलाच बॉल हवेत खेळलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरला दर्जेदार 2 क्षेत्ररक्षकांना भेदत बॉल सीमा पार, चौकार. A1 बॉईज रेवतळेचा कॅप्टन उपस्थित आहे. स्टफल झाले, फटका खेळला, तो हवेत, सरळ क्षेत्ररक्षक होते तिकडे. कॉम्बिनेशन थोडं पसलं. पहा ना, म्हणजे अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेले हे सुंदर महाड शहर आणि त्या महाड शहराचं वैशिष्ट्य म्हणजे हे चांदे मैदान. आणि त्या चांदे मैदानात सुद्धा आपण पाहिलं तर मैदानाच्या चहूबाजूला हे मात्र आपण जर पाहिलं तर झाडी पाहायला मिळतं. आणि त्या अगदी झाडांच्या मधून चेंडू आला, क्षेत्ररक्षक तिकडे होते, थोडे फंबल झाले, बॉल धरतीला दान, बॅटरला जीवनदान, पुढचा बॉल, धावसंख्या धावफलकावरती.
22 धावा. हो, आधीच खेळून बसले. आपण म्हणतो ना की अतिघाई संकटात नाही, तसंच पराक्रम मैदानाच्या आतमध्ये, कारण की बॅटर फिरवली पण तो बॉल यायच्या आधीच बॉल मात्र शरीरावरती आदळलाय. लेग बाईची धाव मिळेल आणि त्या एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या तब्बल 23 धावा. यस सर, कोणत्या गोष्टीसाठी? बॅटर स्टंपच्या पाठी गेलेत का चेक करायचं. ओके, हा तिसऱ्या पंचांचा कॉल आहे ना? यस, थर्ड अंपायर गणेश बाविस्कर सरांचा कॉल आहे की बॅटर स्टफल तर झाले, पण ते स्टफल होत असताना अगदी जी विकेट आहे, खेळपट्टी आहे, त्यावेळेला स्टंप आहे, त्या स्टंपच्या बाहेर जाऊन स्टफल होऊन खेळलेत का? यस सर, बॅटर योग्य खेळलेत, यष्टांच्या पुढे आहेत. जाऊया पुन्हा मॅचच्या दिशेनं, कारण की नवीन नियमावली लागू झाली आहे ना, की मग काही रील सुद्धा पहिला व्हायरल झाल्या. बॅटर स्टंपच्या मागे जातात, हाफ ट्रॅकर बनवून तिकडे षटकार खेळतात, पण आता तसं नाहीये. तुम्ही स्टंपच्या मागे जाताय तर तुम्हाला धाव मिळणार नाहीये, डॉट बॉलची गिनती तिकडे मात्र केली जाईल. त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर एक धाव मिळेल. एकच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना 24 धावा. 24 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा धावफलकावरती. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस, तिसरं षटक मार्गस्थ, 2 टू गो. शेवटचे 2 बॉल. रोहन त्याच्या बॅटमधून आक्रमण केलंय, अप्रतिम दर्जाचा फटका, बॉल स्क्वेअर लेगच्या पलीकडे. 6 धावा. मैदानावरती रोहित खरंच दाखल झालेत, पण त्यांच्या बॅटमधून धावा येतात, षटकार खेचलाय. असेच फटके अपेक्षित आहेत. पुढचा बॉल, यावेळीचा स्ट्रोक समोरच्या दिशेला मात्र आपण पाहतोय. लॉंग ऑनला बॉल मात्र प्रसन्न झाला. एकदा मिळेल. बॉलरनं केलेला हलगर्जीपणा अंगलट आलाय. मिसफिल्ड होताना पाहायला माहितीये, चुकीचं क्षेत्ररक्षण झालंय. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना आज गावच्या पहिल्या 9 विश्वासू खेळाडूंमध्ये आपल्याला स्थान मिळालंय, ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण की ऑल इंडिया ओपनच्या 2 आयकॉन सोबतचा खेळ खेळायचा आहे, किंबहुना त्या 2 आयकॉनच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये गावासाठी उतरायचं आहे. आज प्रत्येकाचं स्वप्नच वेगळं आहे. आणि पाहिलं ना तर प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये या स्पर्धेची चर्चा आवर्जून होते. यस पंच, ओव्हर झाली आहे सर. बत्तीस धावा. हॅलो, यस, जाऊया पुन्हा मॅचच्या दिशेने, जिकडे टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 32 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर स्टफल झाले होते बॅटर, खूप सारे स्टफल झाले. शॉट थर्ड मानला तिकडे, फिल्डर वेगाने त्यांना बघायला मिळाले, पण तिथे मात्र 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव मात्र तिथे स्कोरकार्ड वरती येताना आपल्याला बघायला मिळेल. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना संघाचा धावफलक हे मात्र आपण पाहतोय 33 या आकड्यावरती पोहोचताना बघायला मिळेल.
33 धावा धावफलकावरती लागलेला आपण पाहतोय. पंचांसमवेत मात्र आपण पाहतोय वार्तालाप केली जाईल. सगळ्याच गोष्टींचा मात्र मिलाव हा एकंदरीत 22 ची स्वरूपाची सिंगल होती. 22 धावा आहे. 22 सर सांगतात आम्हाला. पंचदश आहेत पूर्णपणे 4 रात्रीमध्ये अचूक निर्णय ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील असे आमचे बंटी जाधव सर मनफ्रॉम महाड दादली, त्यांच्या समवेत गणेश बाविस्कर मनफ्रॉम घाटकोपर. टप्पा पडला, बॉल बाहेर निघालाय आणि तिकडेही मात्र आपण जर पाहिलं तर यस व्हाईट बॉल पंचांचा इशारा आला. पण बॉलरचा रिव्ह्यू, प्रत्येक मॅचला फक्त 2 रिव्ह्यू दिले जातील टीमला. त्यातील एक रिव्ह्यू पहिला अनसक्सेसफुल राहिला होता. याच चेंडूसाठी याच गोलंदाजाने रिव्ह्यू घेतला होता, पण आता पुन्हा आत्मविश्वास दाखवलाय. चला रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इकडे सुद्धा आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉल घोषित करण्यात आला. येस, बॉलिंग टीमनं रिव्ह्यू गमावलेत. या गोष्टीकडे मी तुमचं लक्ष वेधेन. बॉलिंग टीम आपल्याकडे रिव्ह्यू अवेलेबल नाही आहेत. समोरचा बॉल आडवा बॅटनं रोहित, त्याचा सुपर डुपर हिट फटका, सिक्सर. बाउंड्री लाईनच्या बाहेर जो चेंडू गेलेला आहे तो दिला तर थोडं बरं होईल. सगळ्यांनाच मात्र विनंती असेल, सगळ्यांनाच खूप साऱ्या वेगाच्या मॅचेस पाहिजे आहेत, कारण की उद्या काही सगळ्यांनाच कामावरती जायचं. काहीची फर्स्ट शिफ्ट असेल, काहीची जनरल असेल. आणि चला बॉल द्या मैदानावरती. त्या अनुषंगानं आपल्याला सुद्धा लवकर मॅचेस जेवढा पार पाडता येतील तेवढा पार पाडायच्यात. आज उद्घाटनीय दिवस होता, पहिला दिवस, आणि पहिल्या दिवसामध्ये यशस्वीरित्या वाटचाल आपण करतोय. रोहित काय बॅटिंग करतात. रोहित आपण जर पाहिलं तर मैदानावरती प्रभावित करताना आपल्याला बघायला मिळतील. अगदी आपण जर पाहिलं तर या महत्त्वाच्या मॅचमध्ये रोहितला माहिती आहे. यस, मॅच बॉल आलाय. यस, आमच्या सगळ्याच प्रेक्षकांचे आभार ज्यांनी हा चेंडू उपलब्ध करून दिलाय. कारण की आम्ही सातत्यानं म्हणतो ना की प्रेक्षकांची जागा आहे ना ती आमच्या हृदयात आहे. कारण की प्रत्येक स्पर्धेला यशस्वी नेण्यामागे आमच्या प्रेक्षकांचा सुद्धा हातभार आहे. आणि त्याच प्रेक्षकांनी मात्र आम्हाला बॉल तिथे मात्र अवेलेबल केलाय. टप्पा पडला, बॉल बाहेर. यस, काटा बदललाय, कोण चेंज झाला बॉलचा. व्हाईट बॉल, अतिरिक्त सिंगल. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन पाहतो. टप्पा पडल्यानंतर लेग ब्रेकचा वापर करायचा आणि तिथे मात्र व्हाईट बॉल येतोय. समोरून खेळायचा होता, पुन्हा बॉल समोरून फिरलाय. काय घडतंय. बॅटर तर स्टफल होतात पण त्याच्याहून अधिक बॉल मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतंय. अगदी आपण जर पाहिलं तर बॉलिंग करत असताना चेंडूची फिरकी बॅटरला गिरकी घ्यायला भाग पाडतोय,
पण त्याच वेळेला बॉल जास्तीचा फिरकी घेत असताना वाईड लाईनच्या बाहेर येताना पाहायला मिळतं. अवंतर स्वरूपाची धाव पुनश्च एकदा. आपण म्हणतो ना, एक चूक करा पण ती चूक पुन्हा पुन्हा करू नका, ती चूक पुन्हा होतीये. ओ यावेळेला फसवलंय का? नाही नाही, काय घडतंय आजच्या पहिल्याच रात्रीमध्ये लगातार 3 वाईट बॉलचा पराक्रम मैदानावरती पाहायला मिळाला. पहा समोर आपण जर पाहिलं तर मेन रोड आहे, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना त्रास होणार नाही अशी गाडी आपली पार्क करा, आमच्या प्रेक्षकांना विनंती आहे. टप्पा पडला, बॅटची लीडिंग एज घेतली होती, तदनंतर मात्र तिकडे शॉर्ट थर्ड मॅनला फिल्डिंग पाहायला मिळते. एक धाव धावले, दुसऱ्या धावेचा मोह. पहा ना, 2 पंच होते मैदानावरती, 11 खेळाडू सुद्धा होते, पण एका धावेची चोरी झाली, कळलंच नाहीये. पाहता पाहता तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर एका धावेचं रूपांतर 2 मध्ये केलं जाते. या दुहेरी अंकाच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली ना तर तब्बल 45 या आकड्यावरती धावगती पोहोचली आहे. एक चूक खूप महागडी ठरू शकते आणि ती चूक मैदानाच्या आतमध्ये केली आहे, जिथे रोहितला स्ट्राईकला आणलंय. टप्पा पडला, आता बॉलला सोडून दिलाय, तो निर्णय अंगलट आलाय, कारण की बॉल टप्पा पडल्यानंतर आता आतमध्ये आणताना पाहायला मिळतात गोलंदाजीसाठी ललितला माहिती आहे धावा थांबवायच्या, धावांचा वेग रोखायचा. यावेळेला अगदी बॉलची दिशा पाहिली नव्हती, मग दशा तर होणारच ना, आणि त्याच वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर अजून एक डॉट बॉल मैदानावरती हाताळला जातोय. चांगल्या रीतीचा बॉल, चांगल्या रीतीचा कमबॅक ललित. स्विच इट, या वेळेला स्ट्रोक खेळला गेलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अगदी साधा किंबहुना तो सोपा झेल होता, क्षेत्ररक्षकाला हलण्याची सुद्धा आवश्यकता नव्हती, पण तिथे सुद्धा झेल सुटलाय. पाहता पाहता षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर 4थं संपुष्टात आलंय. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना टीम अलिजा झारा 11 चांडवे पोचले तब्बल 46 या आकड्यावरती. खूप साऱ्या धावा येतात, खूप साऱ्या धावा बनतात. स्पीडअप घ्या, वेळ खर्च करायचा नाहीये. जास्तीचा वेळ खर्च करू नका, मी विनंती करेन. जिकडे नवीन गोलंदाज मात्र आपण जर पाहिलं तर वापरले जातात स्लॉग ओव्हरमध्ये, मराठी भाषेमध्ये आपण म्हणतो ना हाणामारीचं षटक. ज्या षटकामध्ये धावा येणं खूप गरजेचं असेल, बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी धावा रोखणं गरजेचं असेल, बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी, कारण की ज्या धावा आपण जर पाहिलं तर बनल्या जातील त्या टीमसाठी खूप सारा पोषक राहतील, आणि ज्या धावा बनतील ना त्या धावा बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी थोड्या हानिकारक राहतील. टीमची धावसंख्या धावफलकावरती 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 46. शेवटचं षटक बॉलिंग मार्कवरती ताबिश सरफरे, समोर रोहित, एक सेट बॅटर. हो, ब्लॉक होलवायचा बॉल होता, मिनी हेलिकॉप्टर खेळायचा होता. बॉल मात्र अगदी अलॉंग विथ द कार्पेट मिड विकेटला गेला. 1 धाव तर मिळाली, दुसऱ्या धावेसाठी पलटले. बघता बघता दोन्ही फलंदाजांनी 2 धावा या मात्र आरामात पूर्ण केलेल्या पाहायला मिळाला. त्या दुहेरीच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 48 धावा. 48 धावा स्कोरकार्डवरती आपल्याला येताना पाहायला मिळतात. धावा चांगल्या पद्धतीच्या बनतात, एक चांगल्या टोटलच्या दिशेनं वाटचाल करतोय बॅटिंग करणारा संघ. ओ, हाफ ट्रॅकर, कमी गतीचा, शरीरावरती आढळला, स्वतःवरती विश्वास दाखवतात. आपण म्हणतो ना सेल्फ कॉन्फिडन्स इम्पॉर्टंट आहे, आत्मविश्वास खूप गरजेचा आहे, आणि तो आत्मविश्वास मैदानाच्या आतमध्ये दाखवताना बॅटर पाहायला मिळतात. रोहित जसे डॉट बॉल झाले ना त्याच वेळेला सांगितलं की याही पुढचा बॉल मीच खेळणार, मला पाहायचं आहे गोलंदाजी करत असताना कशा पद्धतीनं मला थांबवलं जाते. हो पहा, स्ट्राईक तर घेतलीये, फटका तर खेळलाय, आणि फटका कुठे चाललाय? सरळ स्क्वेअर लेग पार. धावा मिळतात 6. षटकार.
आपण म्हणतो ना की आत्मविश्वास जी अशी गोष्ट आहे ना जी पायथ्यावरून आपल्याला शिखरावरती नेऊ शकते. आणि तो आत्मविश्वास बॅटरने या आधीच्या बॉलवरती रोहितनं दाखवला की मी पाहिलंय लाईन लेंथ समोरच्या बॉलरची मी हेरली आहे. पुढच्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याची ताकद माझ्याकडे आहे. पुढचा बॉल काही वेळेला मोठा स्ट्रोक खेळायचा होता. बॉल मात्र मिड विकेटच्या दिशेला प्रसन्न होताना पाहायला मिळेल. एक धाव तर मिळाली. दुसऱ्या धावेसाठी निघाले आणि बघता बघता तिकडे मात्र काय घडतंय रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. रनआउट माज बाद. आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील शोएब अंतुले. शोएब अंतुले हे नाव खूप महत्त्वाचं राहिलं आहे. संपूर्ण आपण जर पाहिलं तर दक्षिण रायगडामध्ये चर्चेचा विषय. मिडल ऑर्डरला ते बॅटिंगला येतात आणि मग समोरच्या कोणत्याही बॉलरची न विचार करता सातत्यपूर्ण ते चांगल्या दर्जाची बॅटिंग करताना बघायला मिळतात. तिकडे काय घडलंय पुढच्याच बॉलवरती अजून एक विकेट येताना पाहायला मिळेल. रोहित सुद्धा मैदानाच्या बाहेर. वीस धावांचा वादळी खेळ करत असताना रोहित मात्र मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळाले. धावूया मॅचच्या दिशेने जिकडे टीमची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 55 आकड्यावरती पोहोचली आहे. एक चांगली टोटल या मॅच मध्ये निश्चितपणे बघायला मिळते. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. धाव घ्यायची की नाही याच्यामध्ये डबल माइंडेड होते. शेवटच्या क्षणी मात्र आपण पाहिलं तर अजून एक रनआउटची विकेट मात्र स्कोरकार्डवरती येईल. अजून एक फलंदाज बाद. शोएब बाद झाले. टीमची धावसंख्या 55. अगदी तब्बल 11.00च्या सरासरीनं धावा मात्र पुढे जाताना पाहायला मिळाला. 55 बनलं. 56ची टोटल आपल्याला पाहायला मिळते. एक मोठी टोटल या मॅचमध्ये आपण जरूर पाहतोय. या स्पर्धेसाठी सन्माननीय आदरणीय तुम्हा सर्वांचंच लाडकं नेतृत्व सन्माननीय नाना जगताप साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित राहताना पाहायला मिळतात. साहेबांचं हार्दिक स्वागत. उद्घाटन सोहळ्याला तरी उपस्थित राहिले पण निश्चितपणे नानांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापासून ती स्पर्धा शेवटाकडे निघण्यापर्यंत शेवटपर्यंत उभं राहणारं व्यक्तिमत्व किंवा आधारस्तंभ तुम्हा सर्वांचे लाडके नाना जगताप साहेब यांचे मनपूर्वक आम्ही आभार मानतोय. चला दुसऱ्या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे आपण लगेचच वळण घेऊया. त्या पलीकडे 30 बॉल 56 धावांची गरज आहे. समालोचन कक्षामध्ये करूया परिवर्तन. या ऐकूया तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका आणि किंबहुना गोड आवाज आदरणीय आमचे गुरुवर्य नरेशजी डोंबे सरांचा आवाज ऐकतोय. धन्यवाद. फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित
माजी आमदार स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषक 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत। विद्युत प्रकाश झोतातील मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा गेले 33 वर्ष अव्याहतपणे सुरू असलेला हा क्रिकेटचा सोहळा आज पुन्हा एकदा प्रेक्षकांची लक्ष वेधून घेतोय, प्रेक्षकांची मन जिंकतोय आणि 33 वर्ष सातत्यानं असा सोहळा उभं करणं म्हणजे निश्चित सोपं काम नाहीये। त्यासाठी फ्रेंड्स ग्रुपला देखील मनपूर्वक धन्यवाद। या स्पर्धेमध्ये अनेक बक्षिसं आहेत, विशेष म्हणजे सन्मान्य प्रवीणजी चांदोरकर, प्रणील मोबाईल सेंटर आणि डॉक्टर कैलासजी आवटे आणि सचिनजी चांदोरकर संस्कृती मोबाईल यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजसाठी स्मार्ट LED TV, उत्कृष्ट फलंदाजासाठी स्मार्ट वॉच आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी देखील स्मार्ट वॉच अशी बक्षिसं आहेत। त्याचबरोबर अक्षय गावडे ऑप्टिशियन्स यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच साठी गॉगल, उत्कृष्ट फलंदाज गॉगल, उत्कृष्ट गोलंदाज गॉगल आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक साठी देखील गॉगल अशी बक्षिसं आहेत। सगळ्या बक्षीसदात्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद। यानंतरचा सामना विराट फायटर्स करंजखोल विरुद्ध A1 बॉईज रेवतळे। दोन्ही संघ नायकांना विनंती आहे आपण टॉस साठी या। विराट फायटर्स करंजखोल A1 बॉईज रेवतळे संघ नायकांना विनंती आहे आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये या। मॅचला होते सुरुवात। आपण बघतोय मॅच इरफान 11 वहूर विरुद्ध अलिजा झारा 11 चांडवे। तर सन्माननीय डॉक्टर कैलासजी आवटे सरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय। माझी विनंती आहे डॉक्टर आवटे सरांना आपण मंचावरती या। दोन्ही संघ नायक विनंती आहे उपस्थित राहा। नाणेफेकीचा कौल होतोय। 5 षटकं 56 धावा। पहिला बॉल फ्री हिट आहे। उंच आकाशामध्ये उडवलेला हा चेंडू होता आणि इथे एक धाव जरूर प्राप्त होणार आहे। पहिला बॉल फ्री हिट ही एक नवीन संकल्पना आहे आणि नव्याचं स्वागत केलं पाहिजे। अनेक वेळा आपण बघतो की एखादा फलंदाज जर पहिल्या बॉलवरती आउट होतो ना तो खूप निराश होतो तो। आयोजकांनी यावर्षी चांगली संकल्पना आणलेली आहे की पहिला बॉल फ्री हिट आहे आणि त्यामुळे फलंदाजांना जीवदान या बॉलवरती निश्चित मिळतं। इथे देखील आपण पाहिलं पहिला बॉल, याबरोबर चांगला चेंडू आहे। तुम्ही बघितलं असेल चेंडू टाकला कसा होता। ज्यावेळेस हातामध्ये डाव्या हाताचा गोलंदाज चेंडू पकडतो त्याने पूर्णपणे मनगट असं वळवून ठेवलं होतं आणि ज्यावेळेस चेंडू टाकला फिंगर रोल केल्यानंतर जो एक प्रकारचा टर्न मिळतो, आपण म्हणतो की बोटांवरती देखील जोर देता येतो अशा परिस्थितीमध्ये आणि खूप चांगला चेंडू, त्यामुळे टर्न सुद्धा खूप मोठा मिळाला। पुन्हा चांगला चेंडू आहे। गुड लेंथ वरून चेंडूला वळण मिळतंय। म्हणजे मी तामिनी घाटातून आलो येताना मला हे चेंडू बघितल्यानंतर तामिनी घाटातली वळणं सरळ वाटायला लागलेली आहेत। एखाद्या अवघड घाटातली म्हणजे तुमच्या वरंद घाटातली वळणं तुम्हाला सरळ वाटतील एवढा वळणदार चेंडू टाकतोय गोलंदाज। इथं वेग दिला होता थोडासा वेगवान चेंडू फलंदाजाला मात्र दिंगमूड करून गेलेला आहे, आश्चर्यचकित करून गेलेला आहे। तिसरा चेंडू लागोपाठचा निर्धाव, धावफलकावरती मात्र 1 धाव आहे। काय गोलंदाज आहे रोहित घरत। पुन्हा चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडूला खूप चांगलं वळण मिळतंय। तर रोहित घरत 26 धावा, फलंदाजी करताना 26 धावा, गोलंदाजी करताना या ठिकाणी 4 चेंडू लागोपाठ निर्धाव आलेत, 3 षटकार मारलेत। ऍज अ बॉल ऍज अ बॅट दोन्ही क्षेत्रामध्ये प्रभावी चांगली कामगिरी। यावेळेस कनेक्शन चांगलं आहे, मात्र डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक सीमारेषेवर आहे। 1 धाव केवळ प्राप्त होईल। चांगलं षटक, फक्त 2 धावा या षटकातून। अर्थात पहिल्या चेंडूवरती फलंदाज बादच होता, स्पर्धेतल्या नियमाचा फटका देखील बसला तिथे गोलंदाजाला, मात्र चांगलं षटक राहिले। फक्त 2 धावा या षटकातून।
आणि अशी गोलंदाजी पाहिजे. तुम्ही आपण म्हणतो ना चेंगड गोलंदाजे, काटकसरी गोलंदाजे. काही गोलंदाज असे असतात की भारतीय गृहिणींशी देखील स्पर्धा करतात काटकसर करण्याच्या बाबतीमध्ये. असं नेहमी म्हटलं जातं की भारतातल्या गृहिणी या काटकसरी असतात किंवा बचत करतात, त्या असा मोघम अवास्तव खर्च करत नाहीत. आणि त्यामुळे कधी पण बघा तुम्ही, आपण बरेचसे इथे संसारी माणसं आहोत, आपण आपल्या घरातही बघितलेले अनेक वेळा ज्यावेळेस आपल्या खिशात काही नसतं त्यावेळेस आपली पत्नी तिने तिच्या कुठल्या तरी डब्यात साठवून ठेवलेले पैसे आपल्यासाठी उपलब्ध करते. इथे बचत करणं महत्वाचं आहे आणि गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये मोठी बचत केली, त्याचा फायदा होणार आहे. बचत ही रिकरिंग डिपॉझिट असते, छोटी असते परंतु पुढे जाऊन मोठा परतावा देते. यावेळेस बघायचंय 56 धावा. लक्ष मोठं नाहीये, लक्ष छोटं आहे, मात्र छोटं टोटल डिफेंड करायचं. इथे सुरुवात चांगली आहे. याबरोबर डावेष्टीच्या बाहेर चेंडू भरकटला, वाईड अतिरिक्त धाव फलकावरती येणार आहे. इरफान 11 वहूर फलंदाजी करताना दिसतोय. या उंच आकाशामध्ये चेंडू, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक खाली की मिड विकेटचा. ओहो, 4 हातांमध्ये कॅच. आपण बघितलेलं आहे इथे 4 हात होते खरं तर खाली चेंडूच्या, मात्र लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाची ओंजळ वर होती आणि मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाची ओंजळ खाली होती. ज्यावेळेस चेंडू हातात आला 4ही हात असे एकत्र जुळले गेले. म्हणजे एखादा भुंगा एक कमळाच्या फुलामध्ये अडकतो आणि कमळाचं फुल बंद होतं. ओ हो, इथे खराब आहे चेंडू. इथे वाईडची घोषणा येणारे पंचांकडून आणि बंटी जाधव सर कळवत आहेत की 1 बाउन्स दिला, वाईड आहे. 4 धावा इथे मिळतील. खराब चेंडू, पहिला चेंडू आपण पाहिलं होतं खराब आला होता, त्यानंतर एक चांगल्या चेंडूवरती विकेट मिळाली. गोलंदाज चैतन्य, उंच आकाशामध्ये चेंडू, कोण घेणार आहे हा कॅच? ओहो, सुंदर. चैतन्याच्या हातामध्ये आणि लागोपाठ 2 फलंदाज बाद केलेत. वाईट टाकतोय, पुढच्या चेंडूवरती विकेट आहे. विकेट मिळालेले आहे. जरूर खराब चेंडू आलेत, मात्र त्याच्यानंतर विकेट मिळालेली आहे. आपण बघत होतो बरेच वेळा आता धोनी एस्टनच्या पाठीमागे असेल तर अश्विनला वाईट टाकायला लागतो. तेंडुलकरला सुद्धा त्याने वाईट टाकायला लावून स्टंपिंग केलेले आहेत. मात्र या अगोदरचा चेंडू थोडासा खराब टाकायचा आहे आणि पुढच्या चेंडूवरती फलंदाजाला बाद करायचं. हे एक अनोखा सेटअप मी बघतोय. अनेक गोलंदाजांचे सेटअप मी बघितलेत, मात्र हा अनोखा आहे. वाह, पुन्हा एकदा वेग होता मात्र भरकटला. यावेळेस पुन्हा वाईड आहे. पहिला वाईड, पुन्हा विकेट. दुसरा वाईड, पुन्हा विकेट. तिसरा परत एकदा वाईड आहे. हा अनोखा सेटअप आहे. बायचं हा सेटअप इथे किती यशस्वी ठरतोय. धावफलकावरती धावा आहेत, 5 धावा. इथे चेंडू टाकलेला नाहीये. कदाचित रनअप मध्ये गडबडी झालेली आहे. त्याने जोखीम घेतली नाही. अनेक वेळा काय होतं की गोलंदाज मिस्टेक झाल्यानंतरही टाकतात चेंडू जसा जमेल तसा, मात्र मग त्याच्यावरती मोठा फटका बसला जातो. चैतन्य, ओहो, कडक, सुपर कडक, सॉलिड शॉट. लॉंगॉनच्या डोक्यावरून जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तसं फटका. इथे काय प्रत्युत्तर दिलं इथे वाईड नंतर. चांगला चेंडू इथे उजव्याच्या बाहेर टाकला.
हलकासा बाउन्स मिळवला खेळपट्टीकडून, जो बाउन्स मिळतोय त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न आहे गोलंदाज चैतन्यचा. चैतन्य पाटील आयकॉन आहे, चैतन्य पाटील, रोहित घरत, हे दोन आयकॉन. पहिलं षटक आपण रोहित घरतचं बघितलं होतं, काय प्रभावी टाकलं त्यानं, 2 धावा केवळ खर्च केल्या. यस कडक, दुसरा देखील तितकाच शानदार, तितकाच लाजवाब, तितकाच जबरदस्त, 6 धावा. धावफलकावरती जाऊया, 17 धावा. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. सुरुवात निश्चित चांगली होती चैतन्य पाटीलची, मात्र हर्षद हुजरुकनं या हवेमध्ये चेंडू जरूर, मात्र बॅकफूट पॉइंट मागे आहे. चेंडूला वळण मिळतंय. या परिस्थितीमध्ये जो बॅकफूट पॉइंटला क्षेत्ररक्षक असतो किंवा डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक असतो त्यांना खूप सावध राहावं लागतं. तर पाहायचं हे षटक संपेल. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 19 धावा. पहिल्या षटकामध्ये थोडीशी पिछाडी होती, दुसऱ्या षटकामध्ये हर्षदनं 2 षटका ठोकलेले आहेत आणि पुन्हा एकदा संघाला परत आणले मॅच मध्ये. हा चढ उतार बघायला खरं तर क्रिकेटमध्ये मजा येते. आपल्याला भरती ओहोटी कशी असते माहीत असते, आणि क्रिकेटमध्ये देखील असा ऊन सावलीचा खेळ येत असतो. म्हणजे सुख आल्यानंतर दुःख येतच असतं. आपण सार्वजनिक किंवा आपल्या जीवनामध्ये बघत असतो. भरती आली की ओटी येत असते, ऊन पडलं तर सावली पडणारच असते. क्रिकेटमध्ये देखील असं होतं, माघार पुढाकार होत असते, मात्र अंतिम विजय महत्वाचा असतो. छत्रपती शिवाजीराजे म्हणायचे की राजपूत मारतात आणि मरतातही, पण जिंकत नाहीत. युद्धामध्ये विजय महत्वाचा असतो, माघार पुढाकार नाही. तुम्ही माघार घेतली चालेल, पण अंतिम विजय तुमचा असला पाहिजे. उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा रोहित गोलंदाजी मार्कवरती. इथे चेंडू चांगला ठरतोय. तर यस, DRS कॉल फॉर्म बॅटर्स. यस, अंपायर्स कॉल. यस, बॉलर रेड झोन मध्ये आहेत. रेड झोन मध्ये यायचं नाही गोलंदाजाने कधी. पंचाने ती वॉर्निंग दिलेली गोलंदाजाला. कोणताही गोलंदाज चेंडू टाकल्यानंतर त्याचा जो फॉलो थ्रू आहे, तो जर डाव्या हाताने ओव्हर द विकेट टाकत असेल तर उजव्या हाताच्या बाजूला त्याचा फॉलो थ्रू असला पाहिजे. तो डाव्या हाताने राऊंड द विकेट टाकत असेल तर त्याचा डाव्या बाजूला फॉलो थ्रू पाहिजे. उजव्या हाताचा गोलंदाज जर ओव्हर द विकेट टाकत असेल तर डाव्या बाजूला त्याचा फॉलो थ्रू पाहिजे. उजव्या हाताचा गोलंदाज जर राऊंड द विकेट टाकत असेल तर उजव्या बाजूला त्याचा फॉलो थ्रू पाहिजे. त्याने खेळपट्टीमध्ये पंचांच्या समोर यायचं नाही. जर अशा पद्धतीने येत असेल समोर तर पंचांना दिसत नाही फलंदाजाने काय केले नक्की, त्याची बॅटची कड लागलेली आहे का, पॅड वरती चेंडू आदळलेला आहे का, आणि त्यामुळे पंच तशी वॉर्निंग देतात गोलंदाजांना. गोलंदाजांनी या गोष्टी आत्मसात करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येतोय.
फेअर डिलिव्हरी. काही निर्णय कॉम्प्लिकेटेड असतात आणि बॅट्समन रीच टू दी बॉल हा नियम आल्यानंतर हे काम खूप कठीण झालेलं आहे. यावेळेस परत एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आहे आणि पुन्हा चांगला चेंडू आहे. काय गोलंदाज आहे हा रोहित घरात. पहिल्या षटकामध्ये 4 बॉल लागोपाठ निर्धाव टाकले होते. दुसऱ्या षटकातले पहिले 2 बॉल निर्धाव आहेत. आणि अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो की क्रिकेटमध्ये डॉट बॉल मोजले जातात. यस, हवेमध्ये चेंडू जरूर आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे मात्र ड्रॉप होईल कॅच. सदोष टेक्निक, आपण झेल घेण्याचं तंत्र सदोष होतं तिथे आणि कॅच मात्र ड्रॉप होतोय. जीवदान या ठिकाणी फलंदाजाला मिळणार आहे. धावफलक बघूया, पुढे जातोय. 20 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. 5 षटकांमध्ये 56 धावांची आवश्यकता आहे आणि धावफलकावरती आता दाखवतात 20 धावा. फलंदाज हर्षद ऑन स्ट्राईक. 2 षटकार लागोपाठ आलेत पहिल्या षटकामध्ये. इथे बराचसा बाहेर आहे चेंडू आणि वाईडची घोषणा येईल पंचांकडून. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी येते आणि स्कोअर पुढे पोहोचणार आहे 21 धावा. या धावा अडवणं देखील महत्वाचं असतं कारण 56 धावा म्हणजे अशी शॅम्पेन फोडावे असा स्कोअर नाहीये. म्हणजे सेलिब्रेशन नाही करता येणार. 56 धावा त्या अडवण्यासाठी घामच गाळायचा आहे. चांगला फटका. यस यस यस, काय फ्लो आहे बॅटचा. उंच आकाशामध्ये चेंडू. टायमिंग बेमिसाल. मिळतायत 6 षटकार. फलंदाज 3 षटकार मारले. 4 बॉल फेस केलेत, त्यापैकी 3 षटकार आहेत. गोलंदाज कोणी असू द्या पुढे, चैतन्य पाटील असेल किंवा रोहित घरत असेल, अजिबात परिणाम नाहीये तो म्हणजे हर्षद वरती. त्याच्या षटकारांची परंपरा सुरूच आहे. यस, कडक. हो 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 हो, फसलेला फटका आणि ओ ड्रॉप कॅच. जीवदान. इथे फलंदाज बाद होणार आहे. फलंदाज बाद होणार आहे. जरी कॅच सुटला असेल, जीवदान हर्षदला मिळाले आणि बाद इथे फलंदाज होतोय तो म्हणजे ललित यादव होईल बाद. यादव बाद. नवीन फलंदाज भावेश मैदानामध्ये, मात्र झेल सोडलेला आहे. जीवदान मिळाले ते हर्षदला आणि यापुढे हर्षदनं काय फलंदाजी केलेली आहे. पहिल्या 4 बॉल पैकी त्यानं 3 षटकार मारलेले आहेत आणि त्याला सोडून देणं, हर्षदला जीवदान देणं म्हणजे स्वतःच्या सिगारेटनी स्वतःची चिता पेटवण्यासारखं आहे. या खेळाडूला जीवदान देणं हे कधीही अंगलट येऊ शकतं. एक सोपा झेल त्याचा सुटलेला आहे आणि एकदा का जीवदान दिल्यानंतर अनेक खेळाडूंनी काय धुमाकूळ घातलाय ग्राउंडवरती आपण रोज बघतोय क्रिकेटमध्ये. तेंडुलकरला सोडलं होतं 32 वरती अब्दुल रज्जाकनं. तुझे पता है तूने किसका कॅच छोड़ा है, असे वसीम अक्रमनं जळजळीत इशारे टाकले, निखारे टाकले होते त्याच्याकडे. 98 धावा मारल्या होत्या. तेंडुलकरची 100 शतकं आहेत, मात्र 98 बेस्ट आहे. कडक शॉट उंच आकाशामध्ये. टोले जंग फटका कुठे लँड होतोय हे बघायचंय. क्षेत्ररक्षक तिथे खाली. हे काय झालंय.
सुरक्षित कॅच त्याने पकडला होता. सीमारेषेपासून सुरक्षित अंतर राखून घेतलेला झेल. मोठा फलंदाज हर्षद अजून मैदानामध्ये आहे, तर भावेश मात्र शून्यावरती बाद झालेला आहे. धावफलकावरती 28 धावा. तिसरं षटक इथे संपलेलं आहे. 4 गडी बाद 28 या स्थितीमध्ये डाव आलेला आहे. अजूनही 2 षटक इथून पुढे शिल्लक आहे आणि 12 चेंडू विजयासाठी. अजून 28 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 28 धावा. जे अंतर 3 षटकामध्ये पार केले, आता पुढे 2 षटकामध्ये पार करायचं आहे. हे क्रिकेट आहे आणि क्रिकेट असंच असतं की अगोदरच्या 3 षटकामध्ये जे झालं नाही ते पुढच्या 2 षटकामध्ये होणार नाही असं कोणी म्हणू शकत नाही. ते पुढे काय होणार आहे हे कोणालाच माहित नसतं. जर ह्या मॅच मध्ये काय होणार आहे, कोण जिंकणार आहे हे तुम्हाला अगोदरच माहित असतं तर तुम्ही त्याला क्रिकेट नसता म्हणाला, तुम्ही त्याला फिक्सिंग म्हणाला असता. हे फिक्सिंग आहे, पण काय होणार आहे आपल्याला माहित नाही. याचा अर्थ अस्सल क्रिकेट आपण फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित स्वर्गीय आमदार माणिकराव जगताप स्मृती चषक मध्ये बघतोय. पुन्हा फसलेला फटका. आकाशामध्ये बराच वेळ चेंडू आहे आणि गोलंदाज तिथे पोहोचेल खाली. हर्षद होईल बाद. बिग विकेट. बडी मछली जाल में. गोलंदाजाची काय नाव माजचं कौतुक करायला पाहिजे. कौतुकाच्या फुलांची ओंजळ वरून टाकावी लागेल माजवरून. स्वतःच्या गोलंदाजीवरती त्यानं उडालेला झेल जवळपास एक्स्ट्रा कव्हर पर्यंत मागे धावत जात त्यानं टिपलेला आहे. जबरदस्त कॅच होता. त्यानंतरचा निर्धाव चेंडू. आता इतका चांगला कॅच त्याने पकडलेला आहे. मोठा फलंदाज बाद झालेला आहे. मला वाटते मुठभर माउंस त्याच्या शरीरावरती वाढला असेल. आत्मविश्वास 7व्या मजल्यावरती पोहोचला असेल. पुढचा बॉल डॉट येणारच आहे. यस, चांगला फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक नाही तिथे. 6 धावा. सुंदर फटका, सुंदर षटकार. स्लोवर वन. टप्पा पडल्यानंतर दिशा बदलणारा चेंडू आहे. काटा चेंज करणारा चेंडू. त्यानं बघितलं होतं अगोदर जागा बनवली होती. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. थोडंसं मागे जाऊन हुक करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू त्याला हुलकावणी देऊन जातो उजव्या यष्टीला वळसा घालून यष्टीरक्षकाकडे. धावफलकावरती धाव आहे 34. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाज माज. यस, चांगला फटका. फ्लो चांगला होता. लेंथ बॉलचा अत्यंत प्रभावी वापर केला इथे फलंदाजाने. मिळतायत 6 धावा. सात चेंडू 16. अलॉंग दी कार्पेट. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक समोर येतोय. एकच धाव इथे प्राप्त होऊ शकते. फलंदाज नवाज. मवज. फलंदाज मवज 2 षटकार ठोकलेले आहेत. हर्षद बाद झाला आणि हर्षदनं जिथे डाव सोडला होता तिथून त्यानं सुरू केला. आणि पाहायचंय पुन्हा एकदा टीम ही मॅच मध्ये कायम आहे. अर्थातच 4 षटकांचा खेळ संपलेला. 41 धावा. 6 चेंडू विजयासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 15. काय जबरदस्त मॅच आहे. दोन्ही संघ मॅच मध्ये कायम आहेत.
दोन बलाढ्य संघांमध्ये पहिल्याच फेरीमध्ये रंगलेली ही लढत प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवते, उत्कंठा शिगेला पोहोचते. या मॅच मध्ये काय होणार आहे पुढे, कोण जिंकणार आहे ही मॅच? अलिझा झारा 11 चांडवे की इरफान 11 वहूर? वहूर संघ पाठलाग करतोय धावांचा, तर 55 धावा डिफेंड करण्यासाठी अलिझा झारा 11 चांडवे संघ देखील तयार आहे. कमालीची मॅच आपल्याला आज रात्रीच्या 17 मध्ये इथे बघायला मिळते. गेले 33 वर्षांची ही मोठी परंपरा आहे क्रिकेटची फ्रेंड्स 11 जपलेली. खरं तर छोटस लावलेलं या स्पर्धेच्या माध्यमातून रोपटं आज ते विशाल आकाराला येते आणि विशेष म्हणजे त्याची फळं देखील आपल्याला मिळालेली आहेत. एवढ्या वर्षांची प्रदीर्घ परंपरा आहे. याच मैदानावरचा खेळाडू योगेश पेनकर आज आंतरराष्ट्रीय स्तरावरती टेनिस क्रिकेट गाजवतोय. ISPL सारख्या प्लॅटफॉर्मवरती एका संघाचा संघनायक बनतोय. हे मोठं यश आहे. खूप चांगला प्रयत्न. इथे लॉंग ऑफला फटकावतोय. 1 धाव तिथे मिळणार आहे आणि धाव फलकावरती धावा 42, तर विजयासाठी 5 चेंडू 14 धावा. मवज मात्र नॉन स्ट्राईक एंडला आहे. तो अगोदर 2 षटकार आले होते मवज कडून आणि आता तो काहीसा कानमंत्र देतोय. स्ट्रायकर एंड बॅटर कैफ इज देअर. कैफसाठी काही सूचना, काही सल्ला मोलाचा आहे का यानंतरच्या काळामध्ये कळेल आपल्याला. हो हो हो, इथे पाहायचंय टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणार हा चेंडू. मात्र अगोदरच पोझिशन बनवली होती, त्याला पूल करायचा होता. फसलेला हा प्रयत्न आहे. तुम्ही डिटरमाइंड नाही, प्री डिटरमाइंड शॉट नाही खेळू शकत टेनिस क्रिकेटमध्ये, तर ते खूप अवघड आहे. आणि जर ते गोलंदाजाला अगोदर समजलं की फलंदाज काय करणार आहे, मग तर अवस्था खूप कठीण होते. 4 चेंडू 14 धावा. यास इथे कनेक्शन मिळतंय. या अगोदर हाच प्रयत्न होता, मात्र 1च धाव तिथे मिळणार आहे. क्षेत्ररक्षक समोर आहे, गॅप काढणं सुद्धा महत्वाचं आहे, मात्र इथे गॅप मिळू शकत नाही. मवज स्ट्राईक एंडला येतो, ही चांगली गोष्ट आहे, कारण मवजचे 2 षटकार आपण पाहिलेत. 3 चेंडू आणि विजयासाठी 13 धावा. दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम. अनस ऑन दी मार्क. षटक चांगलं आले अनस कडून. 3 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा अनस कडून आलेल्या आहेत. परत एकदा गोलंदाजी मार्क वरती. सगळ्यांच्या नजरा मैदानाकडे आहे, लक्ष सगळ्यांचं मैदानाकडे आहे. 3 चेंडू 13 धावा. या स्थितीमध्ये देखील मॅच मध्ये ट्विस्ट येऊ शकतो. हवेमध्ये चेंडू आहे, मिड विकेटला सोपा झेल. अनसला यश. 2 चेंडू 13. आपण पाहिला मैदानाचा आउटफील्ड, आपण पाहिलं सीमारेषेची लांबी बघितली. या सगळ्या गोष्टी फलंदाजांच्या फेवर मध्ये जाणार आहेत. त्यामुळे शेवटचे 2 चेंडू 13 धावा. ही लढत सुद्धा सोपी नाही. महत्वाचं यश अनसनं इथे बाद केलंय फलंदाज मवाजला. मोठं यश आहे. मवाजने 2 षटकार ठोकून इरादे दाखवले होते, मात्र मवाज आपल्या टीमला विजयापर्यंत नेऊ शकलेला नाहीये. आता मात्र वादळामध्ये ही बोट सापडते, ही नाव सापडते, ही नौका वादळात सापडते. 2 चेंडू 13 आणि अनस नावाचं वादळ मैदानामध्ये आहे. त्याला रोखणार का फलंदाज आयान? नो नो नो. चेंडू शरीरावरती आदळतोय, धावा मिळणार नाहीत आणि विजयाच्या उंबरट्यावरती आता उभा राहील संघ अलिझा झारा 11 चांडवे. काय गोलंदाजी केली अनस. मला वाटतं गोलंदाजी अनसची आवडली असेल तर जरा टाळ्या यायला पाहिजे त्या गोलंदाजासाठी. काय बॉलिंग टाकली त्यानं. 3 बॉल डॉट आहेत. शेवटचं षटक आहे. मवत सारखा फलंदाज बाद केलेला आहे. शेवटचा चेंडू आणि मात्र 13 धावांची आवश्यकता. यस, मोठा फटका, मात्र झालेला खूप उशीर. इथे सामना जिंकला अलिझा झारा 11.
तारा 11 तर इरफान 11 वहूर संघाचं मनपूर्वक अभिनंदन.